10 महिने ज्ञानोबा तुकोबाराच्या नावावर आपण जगतोय। मग एक काम करायचं, 10 महिने आपण कीर्तन करायचे आणि 2 महिने खास ज्ञानोबा तुकोबारा करता द्यायचे। हे तुकोबाराच्या समोरचं कीर्तन आहे। आणि मी तुम्हाला सांगत असताना परंपरेने या गोष्टी सांगेल, जर तुम्ही 10 महिने ज्ञानोबा तुकोबाराच्या नावावर जगत असाल आणि 2 महिने जर ज्ञानोबा तुकोबाराला देत नसाल, तुमच्या गळ्यात माळ असून जर तुम्ही पंढरपूरच्या वारीला येत नसाल तर तुम्ही वारकरी म्हणण्याच्या पात्रतेचे नाहीत। विठाला हे जेव्हा माझी आस जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुकवणे रे हरी हरी। संत संग किंवा संत संगे सर्व काळ, अखंड प्रेमाचा सुकाळ किंवा कल्लोळ, पंढरीचा वारकरी वारी चुकवणे रे हरी हरी। चंद्रभागे स्नान तुका मागे हे दान, पंढरीचा वारकरी वारे चुकोनी रे हरी। पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम हरे यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासोका जयंती केली या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता कायमा जीवानी मानेल संतासी अरंदव चित्तासी आपुलिया मा जीवानी तुझे वर्णे गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा संपादे ज्ञानंची विदाय भक्ती विलोकित होईन समाधी राज वैराग्यवंतम सुविचार युक्तम नमामि जोगम शिरसा गुरुंतम मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो संजीवयत्खिल शक्तिधर सुधाम अन्यौषहस्त चरण श्रवण प्रगारिणी प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं
हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकवणे हरी हरी प्रस्तुत कीर्तन सेवे करता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा मार्मिक असा अभंग अभंगावर चिंतन करत असताना संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायच्या पालखी सोहळ्यातील हे असणारे कीर्तन वैकुंठवासी परमपूज्य श्री गुरु जगन्नाथ महाराज राधामाई गंगामाई भीमामाई त्या ठिकाणी श्री गुरु शेषराव महाराज आदी करून मंडळीने ही जी परंपरा त्या ठिकाणी चालवली आणि त्या परंपरेतील देशमुख दिंडीची असणारी सेवा गेल्या अनेक पिढ्यापासून ज्या वेळेपासून तुकोबाराचा पालखी सोहळा तपोनिधी नारायण महाराज यांनी चालू केला त्यावेळेपासून ही पारंपरिक असणाऱ्या सेवा तुका मनामध्ये न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा बुडवला या दृष्टिकोनातून ही चिंतन सेवा घडते ही वाटचालीचं कीर्तन आहे व्यवस्थित वेळेमध्ये अभंगाचं चिंतन मांडून वेळेमध्ये त्याची सांगता करणं हे वारकरी संप्रदायामध्ये फार मोठं महत्वाचं आहे अभंगामध्ये मी त्या ठिकाणी प्रवेश करतो हा जो असणारा सोहळा आहे या सोहळ्याचा एक अलौकिकपण आहे आणि ते जर कसं असेल तर महाराज म्हणतात या सोहळ्यामध्ये आल्यानंतर आपल्याला कायिक सेवा घडते वाचिक सेवा घडते आणि मानसिक सेवा घडते काही साधना केल्यानंतर कायेनं सेवा घडेल पण वाचन घडत नाही काही वेळा वाचन घडेल काही ना घडेल पण मनानं घडत नाही पण वारकरी संप्रदायामध्ये अशी एक सेवा आहे की तिथं कायनही सेवा घडते वाचनही सेवा घडते आणि त्या ठिकाणी मनाने घडते म्हणून आमच्या जगद्गुरु तुकोबारांनी गोड प्रमाण दिलं महाराज म्हणतात कोणाला काय आवडतं कोणाला काय आवडतं हे मला माहिती नाही पण मला मात्र एकच गोष्ट आवडते विठाला विठाला जावे पंढरी लागला टकला पंढरीचा जावे पंढरीशी आवडे मनाशी कधी एकादशी आषाढी या प्रकाराने वारकरी संप्रदायाची परंपरा गेल्या कित्येक वर्षापासून पिढ्यापासून त्या ठिकाणी चालत आली जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये मागणी करत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची व्यवहारात देवाला कधी मागू नये बर का व्यवहारात देवाला कधी मागू नये आणि परमार्थात मागितल्याशिवाय राहू नये देवाला व्यवहारात मागायचं नाही आपल्या प्रयत्नाने ते मिळत असतं पण परमार्थातल्या काही गोष्टी आहेत ती साधना करून त्या ठिकाणी मिळत असतात सहजासहजी आपल्याला मिळत नाही तुकोबाराने विचारलं महाराज तुमची काय आशा ते म्हणजे कोणाची कोणत्या प्रकारची आशा हे मला माहिती नाही पण माझी मात्र एकच आशा आहे देवा तुमचे जे जे अवतार होतील त्या त्या अवतारामध्ये मला तुमचा दास करा आपण जर विचार जर केला तर लोकांना मालक होणं आवडतं पण दास होणं आवडत नाही
पण जगद्गुरु तुकोबारासारखे संत महात्मे सांगतात, देवा तुझे जे जे अवतार झाले त्या त्या अवतारामध्ये मला तुमचा दास करा. कशावरून? तर तुकोबारांनी गोड प्रमाण दिलं. महाराज म्हणतात, देवा तुमचा नाही दास करता आला तर तुमच्या दासाचा दास मला करा. का? तुमचे दाशीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मद. दास नाही करता आला. वारकरी संप्रदायामध्ये मोठेपणा तेव्हाच आहे जेव्हा मालक होण्यात किंमत नाही, पण दास होण्यामध्ये मात्र त्या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये फार मोठी किंमत आहे. जरा माफी मागून बोलतो, पूजा माल्या लक्षात राहील अथवा न राहील. तुम्हाला एक सांगू का, आपण त्या ठिकाणी 10 महिने कीर्तन करायचे. किती महिने? बोला बोला बोला. 10 महिने कीर्तन करायचे, पण 2 महिने मात्र खास ज्ञानोबाराय तुकोबाराय करता पालखी सोहळ्या करता द्यायचे. 1 महिना कार्तिकीचा आणि 1 महिना आषाढीचा. 10 महिने ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नावावर आपण जगतोय. मग एक काम करायचं, 10 महिने आपण कीर्तन करायचे आणि 2 महिने खास ज्ञानोबाराय तुकोबाराय करता द्यायचे. हे तुकोबारायच्या समोरचं कीर्तन आहे. आणि मी तुम्हाला सांगत असताना परंपरेने या गोष्टी सांगेल, जर तुम्ही 10 महिने ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नावावर जगत असाल आणि 2 महिने जर ज्ञानोबाराय तुकोबारायला देत नसाल, तुमच्या गळ्यात माळ असून जर तुम्ही पंढरपूरच्या वारीला येत नसाल तर तुम्ही वारकरी म्हणण्याच्या पात्रतेचे नाहीत. या 2 महिन्यामध्ये ज्यानं गळ्यात माळ घातली तो महाराज असू द्या कोणी असू द्या, तो वारीतच दिसला पाहिजे. नाहीतर बऱ्याच वेळेला महाराज लोक म्हणतात पंढरपूरला जा, पंढरपूरला जा म्हणून सांगतात, पण स्वतः मात्र जात नाही. बरोबर आहे ना? एक जणाला मी काल फोन केला आणि त्याने विचारलं, महाराज कुठे तुम्ही? तर ते म्हणला, महाराज मी कल्याणला गेलो. म्हणलं कल्याणला कशाला? म्हणजे कीर्तनाची तारीख घेतली. तू कल्याणला जरी गेला तरी 100% तुझी भिवंडीच होणार. कुठेही बोंबलं. वारकरी संप्रदायाला नियमाला फार मोठी किंमत आहे. तुम्ही एक लक्षात घ्यायचं, शुद्ध वारीला दशमीला एकादशी वारकरी पंढरपूर मध्ये दिसला पाहिजे आणि वद्य वारीला वारकरी आळंदी मध्ये दिसला पाहिजे. जर इकडे शुद्ध वारीला जर इकडे दिसला आळंदीला तरी चूक आहे, आणि इकडे वद्य वारीला दिसला तरी चूक आहे. हे लक्षात घ्या. आमचे काही वारकरी श्री गुरु देवकर महाराजांच्या पडावरचे असे काही वारकरी हे लक्षात घ्यायचं की आपल्या ज्या ह्या परंपरा, या परंपरेमध्ये कशाला किंमत आहे? तुम्हाला भजन नाही येऊ द्या, तुम्हाला कीर्तन नाही येऊ द्या, तुम्हाला पाठांतर नसू द्या, पण वारकरी संप्रदायामध्ये सेवेला, दिंडीमध्ये राहण्याला वारकरी संप्रदायामध्ये फार मोठी किंमत आहे. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. तसं तुकोबाराने विचारलं, महाराज तुम्ही तुमची आस काय? तर त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराने गोड त्या ठिकाणी उत्तर दिलं, कोणाची आस काय? कोणाची आस काय मला माहिती नाही, पण माझी मात्र आस एकच आहे, हे जीवावे माझी आस जन्मोजन्मी तुझा दास. मला तुमचा दास करा आणि महत्वाची गोष्ट आहे मला त्या ठिकाणी वारकरी करा. आणि मला वारकरी करत असताना माझी मात्र वारी चुक देऊ नका. पंढरीचा वारकरी वारी चुकवणी दे हरी. हे झाले 2 प्रमाण. तिसऱ्या प्रमाणामध्ये पंढरपूरला जायचे ना, पण जात असताना कसं जा? संतांच्या संगतीमध्ये जा. संतांच्या संगतीमध्ये गेलं तर आयुष्यात विसंगती होणार नाही. मग महाराज म्हणतात, संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ किंवा गंडोळ त्या ठिकाणी हे मिळेल. पंढरीमध्ये गेल्यानंतर स्नान करताना कुठे करा? महाराज म्हणतात, चंद्रभागी स्नान तुका मागे हे दान पंढरीचा वारकरी वारी चुकवणी दे हरी. हे अभंगाचं तात्पर्य. आता अभंगामध्ये प्रवेश करतो. परमार्थामध्ये जेवढं काही मिळेल ते मिळवण्याचा आपण प्रयत्न करावा. आणि जर प्रपंचामध्ये किती जरी कमाई केली तरी माणसाची आशा समाप्त होत नाही. मी तुम्हाला आप्पा विचारतो, मांडरे मला तुम्हाला विचारायचंय, एखाद्या पाहुण्याचं घर पेटलं आणि पाहुण्याचं घर पेटल्यानंतर त्या पाहुण्यानं अनेक पाहुण्याला फोन केला आणि सांगितलं, दादा माझं घर पेटलंय तर ते विझवण्याकरता या म्हटल्यानंतर प्रत्येक पाहुण्यानं येत असताना 5-5 लिटरचा रॉकेलचा डबा आणला आणि ते घर विझवलं. होय म्हणा की सांगा ना, ते घर कसं विझवलं? प्रत्येकानं 5-5 लिटर रॉकेल आणलं आणि पेटलेल्या घरात वर टाकलं आणि ते घर विझवलं. होय म्हणा की नाहीतर तुम्हाला होय म्हणायची सवय लागली खोटं बोलणं. ठीक नाही? मला सांगा काय होतं? अरे जेवढं अग्नीमध्ये रॉकेल टाकाल तेवढं ते विझण्याच्या ऐवजी पेट घेतल्याशिवाय राहणार नाही. तसं जेवढा भोग घ्या तेवढं भोग घेण्याची इच्छा वाढत गेल्याशिवाय राहणार नाही.
आम्ही बरेच वेळा कीर्तनात सांगत असतो, वारकरी संप्रदायाचं भजन, वारकरी संप्रदायाची साधना जर कोणी टिकवली असेल तर ती फक्त फडकरीने टिकवली. आता एखाद्याला जर चाल म्हणा म्हटलं तर तो चाल म्हणतो, पण चाल म्हणत असताना ती कशा चालीचाही दाखवतो, मी अशा चालीचा लक्षात. पण ही परंपरा आता काय ही सर्व परंपरेने त्या ठिकाणी चालवली गेली. आणि मी बऱ्याच वेळा कीर्तनात सांगतो म्हणजे ज्ञानोबा तुकोबरा म्हणतात ते सांगतो. आपण जर एखादा म्हणला का तुम्ही काय सांगता, तो एखादा जर म्हणला मला हे वाटतं म्हणून मी सांगतो, तसं महाराज या ठिकाणी म्हणतात बाबा भोग जर घेतला तर भोगाच्या पाठीमागे रोगाचं भजन. या प्रकारनं भोग प्राप्त करताना दुःख आहे, धन सांभाळताना दुःख आहे, आणि धन चोरी गेल्यानंतर सुद्धा दुःख आहे. नाही आधी अंती अवसान येरती मायके दुःखाची, नाही आधी अंती अवसान. मग महाराजांना विचारलं, महाराज मग काय करायचं? तुकोबरा म्हणतात मला दुसरी कोणत्याही प्रकारची आस नाही, महत्वाची गोष्ट आहे बाकीच्या ज्या काही आशा होत्या त्या आमच्या नाहीशा झाल्या, गेले आशा गेले आशा पाशा निवारुनी. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात काय झालं, पोलीस आल्यानंतर चोर पळून जातात, प्रकाश आला की अंधकार निघून जातो. तसंच जगद्गुरु तुकोबरा म्हणतात भगवंतांचं नामस्मरण मुखामध्ये आलं की सर्व आशापाश निघून गेल्याशिवाय राहत नाही. गेले आशापाश निवारुनी. मग महाराज म्हणतात सांगा ना महाराज की तुम्हाला काय आवडतं? तुकोबरा म्हणतात देवाचे जेवढे जेवढे अवतार झाले त्या प्रत्येक अवतारामध्ये आम्ही देवाची सेवा केली. सर्व प्रमाण म्हणतो जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर प्रत्येक अवतारामध्ये आम्ही त्या ठिकाणी देवाची सेवा केली. आणि सेवा केल्यानंतर त्याचा परिणाम असा झाला, संत महात्म्याची जी वासना आहे ना ही शुद्ध वासना आहे, आणि तुमची आमची जी असणारी वासना ही अशुद्ध वासना आहे.
तुकोबरा म्हणतात तुका म्हणे पायापाशी येईल आईशी वासना किंवा तुका म्हणे अवघी आवरली वासना आता नारायणा दुसऱ्या पासून या प्रकारानं जगद्गुरु तुकोबरा सांगतात फक्त एकच काम करायचं देवा तुझे जे जे अवतार झाले त्या त्या अवतारामध्ये आम्ही तुमची सेवा केली कायेनं वाचेनं आणि मनानं आणि याही अवतारामध्ये मला तुमची सेवा करायची पण देवा मी तुला एकच गोष्ट सांगेन आणि ती जर गोष्ट कोणती असेल देवा तर मला त्या ठिकाणी जन्म जन्मांतराचा मला म्हणतात त्या ठिकाणी दास करा तुकोबरा सांगतात हे जे व्हावे माझे हे जे व्हावे पण वजन पाडण्यापेक्षा 2-3 पाठ केले हे जेव्हा माझी आस जन्मोजन्मी तुझा दास आमचे वैकुंठ गुरुदेव महाराज सांगायचे माणसाची आशा आहे ना ती कधी समाप्त होते किती जरी प्राप्ती झाली तर महाराजांनी एक रामायणाचं उदाहरण द्यायचं की प्रभू रामचंद्र जेवढा भ्रमंती करायला निघाले आणि जात असताना समोरून एक भिकारी आला आल्याबरोबर प्रभू रामचंद्रांनी विचारलं का रे बाबा तू कुठला आहे त्यानं सांगितलं आयुध पण तू कसं काय भीक मागतो आमच्या राज्यात कोणी भिकारी नाही आमच्या राज्यात कोणी अनाचारी नाही आमच्या राज्यात कोणी व्यभिचारी नाही आणि तू कसं काय भीक मागतो मग त्यावेळेला त्याने सांगितलं मागतो तुमच्याच राज्यात काय जरा माफी मागून बोलतो पटते का नाही बघा त्यावेळेचे राजे कोणालाही भीक मागू देत नव्हते बर का त्यावेळेचे राजे कोणालाही भीक मागू देत नव्हते आताचे राजे मात्र प्रत्येकाला भीकेला लावल्याशिवाय सोडत जरा बदल झाला भीकेला लावल्याशिवाय सोडत हे परिणाम प्रभू रामचंद्राने सांगितलं महाराज अभंगाच्या बाजूला कुठे गेला अभंगावर कुठे आला हे लक्षात आलं तर कीर्तन लक्षात येईल हे तुकोबराच्या समोरचं कीर्तन आहे प्रभू रामचंद्राने सांगितलं उद्या सूर्य उदयापासून सूर्यास्तापर्यंत आमच्या कोशागारामधून जेवढं तुला सोनं नाणं नेता येईल तेवढं घेऊन जा
सूर्य उदय झाला, एक आठवडा बांधलं, घरी नेऊन टाकलं, दुसरं बांधलं, तिसरं बांधलं. आता मला तुम्हाला विचारायचं, किती आठवडे नेऊन घरी टाकल्यानंतर तुमची आशा समाप्त होईल? बोला. किती जरी कमाई केली तरी माणसाची आशा समाप्त होत नाही. या प्रकारानं शेवटी एक सूर्यास्त झाल्यानंतर एक आठवडा बांधून ठेवलं. तिथे असणाऱ्या रक्षण करणाऱ्यांना सांगितलं, बाबा आता तुमची वेळ समाप्त झाली, आता तुम्हाला हे आठवडा नेता येणार नाही. आता त्यांचा सोडा आपल्याला विचारतो. ज्यानं 1 कोटीचा बंगला बांधला, 2 कोटीचा बंगला बांधला, आतापर्यंत ज्याने ज्याने पैसे कमवले, बंगले बांधले, ते किती घेऊन गेले? बरोबर सांगा ना, किती घेऊन गेले? माझे आमचे महाराज म्हणायचे, तुम्ही अशी संपत्ती कमवा की जी संपत्ती बहुविभागणी करून घेणार नाही, चोर त्याला चोरून नेणार नाही, राजा त्याला टॅक्स लावणार नाही. असं जर सर्वात मोठी जर संपत्ती कोणती असेल तर ती एकच संपत्ती आहे, विठ्ठला विठ्ठला. परमार्थ टाळची पुळिया घन, आम्हा विठ्ठल जीवन. हे पालखीच्या समोरचं कीर्तन आहे, तुकोबाराच्या समोरचं, म्हणून आवर्जून सांगेल. माझे मित्र आमचे जय भवानी चॅनल, तुळजाबाबा माझे मित्र, आमचे टाके महाराज, त्यांच्या या आपण शूटिंग करण्यापेक्षा ही शूटिंग पुन्हा बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल. मला एक माफी मागून बोलायचं आहे, आणि हे आपलं फड परंपरेचं कीर्तन आहे म्हणून सांगेल. जरी एखाद्या वेळा तुम्ही ऐकलं असेल तरी सांगेल. का वारकरी संप्रदायाच्या येणाऱ्या महाराजांनी जुनी वाट मोडायची नाही, नवीन वाट, बोला जरा मोठे, नवीन वाट काढायची नाही. आपण कीर्तनामध्ये तबला वाजवायचा नाही वाजवायचा, आपण कीर्तनामध्ये पेटी नाही वाजवायची, नाही वाजवायची. का? हे सात्विक वाद्य, टाळ हे सात्विक वाद्य, मृदंग हे सात्विक वाद्य, विना हे सात्विक वाद्य, हे वाद्य घ्यायचे. तुकोबारांना सांगता येत नव्हतं का? तुकोबारांनी सांगितलं, लावणी मृदंग श्रुती टाळ. तुकोबारांनी पेटीचं नाव घेतलं नाही. काही रजगुणी वाद्य, काही तमगुणी वाद्य, पण हे वारकरी संप्रदायाचं सत्वगुणी वाद्य. म्हणून आपली जी वाद्य आहेत ना, ती वाद्यच आपण वाजवायची, बाकीचे नवीन वाद्य आपण घ्यायचे नाही. आमचे बुवा म्हणायचे जुनी नाही, तेच सांगतो ना, सख्खी बहीण, मावस बहीण, चुलत बहीण. लक्षात विठाला विठाला विठाला. काय करायचं? फक्त एक आहे ना, ज्या जुन्या परंपरा आहेत त्या परंपरा फक्त टिकवायच्या. एक लक्षात घ्या, त्याच्यात तुम्हाला नवीन काही भर नाही घालता आली तरी हरकत नाही. एक लक्षात ठेवायचं, मी सहज बोलून प्रत्येक कीर्तनामध्ये सांगतो, ते तुकोबाराच्या समोर सांगेल. एक गोष्ट लक्षात ठेवायची, तरुण मुलीनं जीवन जगत असताना असं जीवन जगायचं की आपल्या बापाला गावात ताटमानेनं फिरता आला पाहिजे, खाली मान घालायची वेळ आली नाही पाहिजे. असं तरुण मुलीनं जीवन जगायचं. तरुण मुलानं जीवन जगत असताना असं जगायचं की उतरत्या वयामध्ये आपल्या बापाला वृद्धाश्रमामध्ये जाण्याची वेळ येणार नाही. असं तरुण मुलानं जीवन जगायचं. आणि महत्वाची गोष्ट ही आहे, घ्या कीर्तनकारांना असं कीर्तन करायचं की वारकरी संप्रदायाला कमीपणा आला नाही पाहिजे. असं कीर्तनकारांना कीर्तन करायचं, वारकरी संप्रदायाची परंपरा. आणि या परंपरेने जर आपण जीवन जगलो
काय हे वारकरी संप्रदाय असा आहे काय आज दुपारी जेवढा येत असताना जे आपल्या घाटामध्ये मी पाहिलं माझ्या डोळ्यातून असं पाणी यायला लागलं तुम्हाला एक सांगू का किती पैसे दिल्यानंतर ही सोहळा आपल्याला ही भोगता येईल सांगा ना अरे जे पालखी सोहळ्यात येत असेल त्याच्यात की दुर्दैवी दुसरे कोणी नाही हे लक्षात घ्या ते वारकरी संप्रदायामध्ये फार मोठं महत्वाचं आहे 2 वर्ष एक आपल्याला कोरोनामध्ये सोहळ्यामध्ये जाता आलं नाही तरी आमचे वारकरी फडकऱ्याचे भजन बंद नव्हते वारकरी फडकऱ्याची कीर्तन बंद नव्हती 2 लोकांमध्ये आम्ही महिन्याची दिंडी काढायची त्या असणाऱ्या महिन्याला जात असताना कीर्तन करत असताना घरातल्या लोकांना टाळ घ्यायला लावायचे त्याच्यामध्ये ती कीर्तन करायची तुम्हाला एक सांगू का तुकोबाराच्या समोर आतापर्यंत कीर्तन केले ही लोकांकरता केली पण कोरोनामध्ये खास कीर्तन आम्ही देवाकरता केले खास देवा अजूनही ती प्रसंग जर आठवला तर असं अंतःकरण भरून त्या ठिकाणी येतं यावं चंद्रदेवा करू प्रपंचातल्या गोष्टी मिळतील अथवा नाही मिळतील मी कुठून बाजूला गेलो परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्यवहारात किती कमाई केली तर आपल्या बरोबर जाणार नाही मग अशी कमाई करा कशी की तुम्हाला बरोबर घेऊन जाता आली पाहिजे त्याचं गोड उत्तर तुको भरायचं देतो आणि तुम्हाला त्याचं सांगतो मला सांगा मी तुम्हाला विचारतो पाटील मला सांगायचं इकडचा जो पैसा आहे तो अमेरिकेमध्ये चालतो का आपलं चलन आपले पैसे चालतात का तिकडे बोला ना आपल्या ज्या नोट आहेत तिकडे चालतात का अमेरिकेमध्ये नाही चालत बरं अमेरिकेच्या नोट आहेत ते इकडे चालतात का चालत नाही मला सांगा इकडचे पैसे तिकडे चालत नाही आणि तिकडचे पैसे इकडे चालत नाही पण एक गोष्ट मात्र इथंही चालते आणि तिथंही चालते सोनं चांदी बोला ना ती इथंही चालते आणि तिथंही चालते तसं नामस्मरण इथंही चालतं आणि तिथंही चालतं विठाला विठाला महाराज म्हणतात पुढे जे कामाला येणार आहे ते त्याची आपण कमाई केली पाहिजे तसं तुकोबरा म्हणतात आता आपल्याला प्राप्त झालं पण प्राप्त झाल्यानंतर आपण जर त्याचा त्याग केला तर त्याला त्या ठिकाणी त्यागी म्हणावं लागतं ज्याला प्राप्तच नाही आम्ही जर त्या ठिकाणी म्हणलो की आम्हाला विमानात बसायचं नाही लोक म्हणतील तुला बसायलाच मिळत नाही तर नाही बसू काय करू बसायचं काय प्राप्त असावं नंतर त्याचा त्याग करावा तसं आमच्या महाराजांचा आरतीमध्ये गोड प्रमाण आहे प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्यागिली महाराजांचं गोड प्रमाण आहे महाराज म्हणतात भोगिली नंतर त्यागिली या प्रकारानं महाराज आम्हाला प्राप्त झालं छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबाराला नजराना दिला पण आमच्या तुकोबारांनी सांगितलं दिवट्या छत्री घोडे घेतो पर्यात न पडे याचा अर्थ असा होता कोणत्याही प्रकारची आस आमच्या जगद्गुरु तुकोबाराची त्या ठिकाणी नव्हते बरेच कीर्तनकार कीर्तनामध्ये सांगतात की तुकोबाराचं दारिद्र्य होतं तुकोबाराचं दारिद्र्य नव्हतं तुकोबारांनी सर्वात या महाराष्ट्रामध्ये सर्वांना अगोदर जर कर्जमाफी कोणी केली असेल तर माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी पहिली कर्जमाफी तुकोबारांनी केली लक्षात घ्या का छत्रपती शिवाजी महाराजांना नजराना दिला तुकोबारांना सांगितलं तुकोबाराय म्हणतात महाराज हे तुमचं आम्हाला काही नको फक्त एक काम करा मनवा हरीचे दास तुका मने मध्ये हे आस ही शब्द लय महत्त्वाचा आस आणि दास दोन्ही शब्द आले मला काही नाही फक्त एक काम करा कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी मनवा हरीचे दास तुका मने मध्ये हे आस तिथं आसही शब्द आला आणि दासही शब्द आला तसं हे जीवावी माझी आस काय करा जन्मोजन्मी तुझा दास काय करा दास होत असताना कोणता काही असणारे निष्ठावंत दास आहेत काही असणारे परंपरागत दास आहेत
काही असणारे दास आहेत ना ते महाराज म्हणतात आम्ही काय केलं, काही असणारे ज्ञानी दास आहेत, ते ज्ञानी दासामध्ये कोण मोठं, एक गोड प्रमाण बघा. आमचे गुरु रे बापूसाहेब महाराज देवकर हे प्रमाण म्हणत असतात, तेवढं मला स्वरात येणार नाही पण जोरात तरी म्हणतो कमीत कमी. तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक मनविता कृपावंत हे ज्ञानी दास आहेत. काही असणारे परम शरणागत दास आहेत. एक दोन तीन उदाहरण त्या ठिकाणी देतो. शरणागत दासामध्ये आपण जर पाहिलं, प्रभू रामचंद्राला शरण येणारे दोघे तिघे होते. त्याच्यामध्ये विभीषण प्रभू रामचंद्राला शरण आली बरं का. शरण आल्यानंतर त्याने काय केलं, विभीषण प्रभू रामचंद्राला शरण येतात पण त्याच्या मोबदल्यामध्ये मात्र बोला 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 विभीषण प्रभू रामचंद्राला शरण येतात आणि त्याच्या मोबदल्यामध्ये मात्र लंकेचं राज्य घेतलं का नाही. मग काय झालं, लंका त्या ठिकाणी ज्या दिवशी विभीषण शरण आले त्या दिवशी शरण आल्याबरोबर प्रभू रामचंद्राने सांगितलं की लंकेचं राज्य तुम्हाला दिलं म्हणून समजा. लक्ष्मणाला शंका आली. लक्ष्मणाने विचारलं, दादा निवडणूक व्हायची, बहुमत व्हायचं, अगोदर मुख्यमंत्री कसं काय जाहीर केला. ते मला तशी व्यवस्थाच लावली मुख्यमंत्री आपला होणार अशी. तुमच्या लक्षात आलं तर बोलणार तर उद्या लक्षात आपलाच मुख्यमंत्री होणार. त्या प्रकाराने परिस्थिती अशी झाली. ते म्हणले कसं काय सांगा ना, लंकेचं राज्य तुम्ही दिलं म्हणून समजा, उद्या जर यदा कदाचित रावण तुम्हाला शरण आला, परिवर्तन झालं, रावण जर तुम्हाला शरण आला तर त्याला तुम्ही काय देणार. काय गोड उत्तर दिलं. त्यावेळेला प्रभू रामचंद्र म्हणतात, अरे विभीषण शरण आला तर त्याला मी लंकेचं राज्य देतो. उद्या परिवर्तन झालं, एखाद्या वेळा जर राम मला शरण आला, हे त्या ठिकाणी रावण जर मला शरण आला तर अयोध्येची गादी अजून रिकामी आहे, तिकडे त्यांना ट्रान्सफर केलं जाईल. याचा अर्थ आहे वचनानं मोडी बोलिले. वारकरी संप्रदायामध्ये वचनाला फार मोठी असणारी किंमत आहे. आणि या प्रकाराने महाराज म्हणतात आम्ही काय केलं, काही असणारे म्हणजे जे शरणागत असेल. सुग्रीव शरण आले, त्याच्या मोबदल्यामध्ये किष्किंधेचं राज्य घेतलं. आणि महत्वाचा शब्द आहे, हनुमंतराय प्रभू रामचंद्राला शरण आले आणि हनुमंतराला विचारलं तुम्हाला काय पाहिजे. आमच्या हनुमंतरायाने सांगितलं, प्रभू मला काही नको, फक्त एक काम करा, जन्मोजन्मी तुझा दास करा. आता गोड उत्तर इथे पुढे. प्रत्येक गावामध्ये गेला तर विभीषणाचं मंदिर नाही, प्रत्येक गावामध्ये गेला तर सुग्रीवाचं मंदिर नाही, प्रत्येक गावामध्ये गेला तर रामाचं मंदिर नाही, पण प्रत्येक गावामध्ये जा हनुमंतरायचं मंदिर नाही असं गाव नाही. म्हणजे मालकाचं मंदिर नाही पण दासाचं मंदिर. लक्षात घ्या. याचा अर्थ जन्मोजन्मी तुझा दास. काय 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 मला दास केला, पण त्याच्या पुढे एक लक्षात ठेवा, मला पंढरपूरला जायचंय. मग पंढरपूरला जर जायचं असेल तर काय होऊन जावं लागेल. तो बराय म्हणतात आम्हाला त्या ठिकाणी वारकरी करा विठ्ठला. Oh
कोने दे हारी वारे तो कोने दे हारी अशी असू द्या पण जशी जशी वेळ पडेल तशी तशी होणे या प्रकारे पंढरीचा वार करी वारी कोने दे हारी. तुम्हाला सांगू का ज्याच्याकडे 5-50 लाख रुपये बँकेत आहेत 5-25 एकर जमीन आहे तो श्रीमंत नाही. ज्याला गाद्यात ते अभंग पाठ आहे आणि चाली पाठ आहे तो वारकरी संप्रदायाचा सगळ्यात श्रीमंत होतो, सगळ्यात मोठा श्रीमंत. हे बाकीची श्रीमंती काय एक दिवस ते श्रीमंती निघून जाणार आहे. आमच्या एखाद्या वारकऱ्याला सांगितलं का नाही याने 5 एकर जमीन घेतली वारकरी आनंदित होणार नाही. पण तुम्ही सांगितलं का नाही हा माझा पोरगा आहे 500 अभंग पाठ केले तर 300 चाली म्हणते वारे पट्ट्या श्रीमंत. हे वारकरी संप्रदायाची श्रीमंती लक्षात घ्या. बरोबर येणारा धन आहे हे वारकरी संप्रदाय एवढंच. मी काय सांगितलं पंढरीचा वारकरी. आता एक एक उदाहरण देतो. पंढरपूरचा वारकरी पण तुम्हाला पंढरपूर माहिती पाहिजे ना कुठे ते तर त्याच्या कथा महाराजांनी गोड प्रमाण दिले. भीमा तरी एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर रे तेथील मुकाशी 4 भुजा त्याशी बायला 16,000 रे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पण जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा. या प्रकारानं पंढरीचा वारकरी. आणि तुळजापूरचा बोला की नाही एक लक्षात घ्या बरं का जिकड तिकडचे शब्द जेजुरीचा कोण बरं का. आपण जर पाहिलं तर जेजुरीचा कोण पंढरपूरचा कोण तुळजापूरचा कोण तसं महाराज त्या ठिकाणी सांगतात मला वारकरी करा. वारकरी जर म्हटलं ना तर वारकऱ्याकडे त्या ठिकाणी वारकरी त्याच्या खुणा सांगितल्या. महाराज म्हणतात ऊर्ध्व पुंड्र भाळ पुढे पुढे कंठी शोभे कापीजे कळी काळ दया. पंढरपूरला जेव्हा वारकरी जातो गळ्यामध्ये शुद्ध तुळशीची माळ आहे. मला तुम्हाला विचारायचं आपा तुमचं वय किती आहे? 60 वय बघा. तुम्ही मी जरा दुर्दैवी तुमचं 60 आहे माझं 45 आहे. आपण त्या मोफत तिकिटामध्ये दोघे बसतो आणि जेवढा आपल्याला 75 होईल तेवढं तिकीट बंद पडत थोडं मला सांगा. महाराज म्हणतात तुमचं 60 वय तुम्ही असं कधी ऐकलं का की तुम्हाला इंदापूर असेल किंवा इथं पाटस असेल तुम्हाला पंढरपुरात जाण्याकरता किंवा बारामतीला जावं लागत असेल असं तुम्ही 60 वर्षात कधी ऐकलं का? तुम्ही असं ऐकलं असेल की एखाद्या स्त्रीचं मंगळसूत्र चोरी केलं एखाद्या व्यक्तीचं लॉकेट चोरी केलं कोणाच्या अंगठी चोरी केली. तुम्ही असं कधी ऐकलं का की पंढरपूरला एसटी त्या ठिकाणी बारामतीहून निघाली आणि जात असताना एक वारकरी एसटी मध्ये चढायला लागला आणि त्याची तुळशीची माळ चोरी गेली. बोला की ऐकलं का? खऱ्या धनाची कधीही चोरी होत नाही. आणि हे जे धन आहे ना या धनाला कोणीही काढून घेणार नाही. बाकीचे धन मात्र तुमचे मेल्यानंतर काढून घेतल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या. मग आम्हाला काय हे गळ्यामध्ये शुद्ध तुळशीची माळ कपाळाला गोपीचंदनाचा टिळा आपला देव ठरलेला आहे आपले ग्रंथ ठरलेले आपले संत ठरलेले काय गोड प्रमाणे तुकोबारांनी दिले. महाराज म्हणतात आम्ही का श्रीमंत आहेत आमच्याकडे चंद्रभागेसारखं इंद्रायणी सारखं कीर्तन विठ्ठल रुक्मिणी सारखा भगवान परमात्मा आहे ज्ञानोबा तुकोबारासारखे संत आहेत आणि गाथा गीता भागवता सारखा आमच्याकडे ग्रंथ आहेत. अरे काही ठिकाणी देव आहे तर संत नाही काही ठिकाणी संत आहेत पण देव नाही. आमच्याकडे देव आहे संत आहे तीर्थ आहे आणि ग्रंथ आहे. विठ्ठला आयची चंद्रभागा आय देवी माती आयची चंद्रभागा आय देवी माती चंद्रभागा
महाराजांचं एक उदाहरण देतो. जगद्गुरु तुकोबाराय जेवढा पंढरपूरच्या वारीला निघाले आणि जात असताना आई साहेबांनी त्या ठिकाणी तुकोबारायला दशम्या मोजून द्यायच्या. म्हणजे बरोबर तुकोबाराय ज्या दिवशी जाणार आहे त्या दिवशी बरोबर त्या दशम्या संपायच्या. परिणाम असा झाला तुकोबारायच्या पायाला एक जखम झाली. तुकोबाराय फलटण पर्यंत गेले आणि गेल्यानंतर त्या जखमेतून जास्त रक्तस्राव होऊ लागला. स्वतः भगवान परमात्मा विठेवर उतरले आणि आल्यानंतर तुकोबारायांना दर्शन दिलं आणि महाराजांना सांगितलं, महाराज त्या ठिकाणी आता तुम्ही इथून परत जा. माझ्या दर्शनाकरता तुम्ही पंढरपूरला येत होता, माझं दर्शन झालं, आता तुम्ही इथून जा परत. तुकोबारायांनी जेवढा दशम्या मोजल्या ती म्हणजे अजून 4 शिल्लक राहिल्या. हे झालं कसं असं? आमच्या आवडीने दिलेले. तुम्हाला एक माफी मागून सांगू का, माझं अंतःकरण भरून येतं. तुकोबारायची पत्नी कर्कशा होती हे कीर्तनात सांगत जाऊ नका. तुकोबारायची पत्नी कर्कशा होती ही कीर्तनात सांगत जाऊ नका. तुकोबारायला अन्न खाऊ घातल्याशिवाय पोटात अन्नाचा कण जाऊ देत नव्हती ही तुम्ही कीर्तनात सांगत जा. ही सांगत जा ना, कशाला नाही त्या गोष्टी सांगता. अरे जगद्गुरु तुकोबारायला अन्न खाऊ घातल्याशिवाय आमच्या आई साहेबांनी पोटात त्यांनी अन्नाचा कण जाऊ दिला नाही हे तुम्ही सांगा. नाही त्या गोष्टी कशा करता सांगता हे लक्षात. तुकोबारायांनी जेवढं पाहिलं आणि पाहिल्यानंतर ते म्हणजे महाराज देवा माझ्या अजून दशम्या शिल्लक आहेत, पंढरपूर अजून काय आलेलं नाही, तू कसं काय आला? त्याने सांगितलं तुमच्या पायाला जखम झाली त्याच्यातून रक्तस्राव होतोय, मला तुमची दया आली म्हणून दर्शन द्यावं. काय तुकोबारायांनी गोड उत्तर दिलं. म्हणले देवा तुम्ही येताना चंद्रभागा आणली का? ती म्हणली नाही. कुंडली करायला आणलं का? म्हणले नाही. आणि तुला कोणी सांगितलं मला तुझी आवड आहे? बोला की प्रमाण. विठ्ठला आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग, चंद्रभागा लिंग कुंडली, चंद्रभागा लिंग आवडे. चंद्रभागा लिंग पुंडलिक असू दे. महाराज त्या ठिकाणी म्हणतात मला काय आवडतं चंद्रभागावरती, मला पुंडलिक काय आवडतात. आपली जे ग्रंथ आहेत आपण सुद्धा कीर्तनामध्ये प्रमाण देत असताना कुठपर्यंत आपण निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम, निळोबाराय आणि बहिणाबाई इथपर्यंत आपण प्रमाण देत असताना ज्ञानोबाराय, तुकोबाराय आधी करून ही 7 संत, नंतर निळोबाराय, नंतर बहिणाबाई हे मान्य आहे आपल्याला. परंतु काही जण आम्हाला म्हणतात महाराज आम्ही काही अभंग तयार केले आणि ते अभंग तुम्ही कीर्तनात घ्या. मी त्यांना म्हणलं तुम्ही काय करा, मोठमोठे दगड बांधा आणि ते काय करा इंद्रियनीत सोडा आणि 13 दिवसाला ते जर वर आले दगडाला घेऊन बोला की तर ते आम्ही घेऊ आहे का नाही. असं आहे वारकरी संप्रदायामध्ये फार मोठं महत्वाचं आहे आणि ते महत्वाचं जर कोणतं असेल दगडाला तारतात, दगडाला तारतात असं नाही, दगडासारख्याला सुद्धा तारतात आहे का नाही. महाराज म्हणतात की बघा ना रेडा आहे ना, त्या रेड्याला रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भ द्विजांत आणविला, शांतरूपे प्रकटाला ज्ञानोबा माझा. आपण वारकरी संप्रदायामधल्या लोकांनी कधी शंका घ्यायची नाही. ज्ञानोबाने रेडा बोलावला का? बोलवला. ज्ञानोबाने भिंत चालवली का? चालवली. बरोबर. तुकोबाराय वैकुंठाला गेले, गेलेच
स म्हणजे कसे सदेव वैकुंठ गमन तुकोबारायचं झालं. जे तुकोबारायच्या नावावर जगतात ते शंका घेतात. एक लक्षात घ्या, तो जर तुकोबारायबद्दल शंका घेत असतील तर तुकोबाराच्या समोर सांगतो 1-2 वर्षात तुझ्या तोंडात आळ्या पडल्याशिवाय राहणार नाही. माझ्या तुकोबारावर शंका घेतो का? सांग ना. तुकोबाराय वैकुंठाला गेले का? गेले. मानव देह घेऊनी निज धामा गेले. याचा अर्थ आहे संत महात्मे सदैव वैकुंठ गमन आमच्या तुकोबारायचं. एक लक्षात घ्या, आमचे त्या दिवशी महाराज गुरुरे महाराज बोलून गेले. काय वारकरी संप्रदायाचे प्रसंग आहेत फार मोठे महत्वाचे आहेत. तुकोबाराय आले, पण तुकोबाराय येत असताना लेखी करता आले का नाही? पुन्हा करता आले का नाही? तुम्हाला एक सांगू, आपण आपल्याला मुलगा असेल, आपल्याला मुलगी असेल, पण मुलापेक्षा सुद्धा मुलीवर जास्त प्रेम करणार का? एक दिवस परक्याचा धन दुसऱ्याच्या घरी जाणार. आपण लक्षात ठेवायचं, मुलाला जर त्या ठिकाणी 1000 रुपयाचा बोट घेतला तर मुलीला गपचूप 1500 घ्यायचा आणि मुलाला सांगायचं 700चा घेतला. ते दिवसभर उड्या मारते इथे सोडून बाहेरचे धरून. वर काही लक्षात घ्या, एक आगळ्या वेगळ्या प्रकारचा आहे. पुढे कन्या पुत्र होती जे साक्षी, तसं महाराज म्हणतात पंढरीचा वारकरी. तिथं आवड सांगितली. चंद्रभागा आवडते, पुंडलिक राय मला आवडतात, गीता भागवतासारखे ग्रंथ आवडतात, हे सगळ्या गोष्टी आवडतात. या प्रकाराने महाराज म्हणतात पंढरीचा वारकरी वारी चुकून येते हरी. माझ्या वारी चुकू देऊ नका. पंढरपूरच्या 12 वाऱ्या, 12 वाऱ्याला तुम्हाला नाही जाता आलं तर कमीत कमी 4 वाऱ्या, आणि 4 वारीला नाही जाता आलं तर कमीत कमी 2 वारीला जा. आषाढी कार्तिकी विसरू नका मन सांगत असे बोध पांडुरंगा. या प्रकारे महाराज म्हणतात पंढरीचा वारकरी पुढे वारी चुकवणे दे हरी. आता कोणती वारी होती? एक जन्माची वारी आणि दुसरी असणारी मृत्यूची त्या ठिकाणी वारी. लाखोन समाज बघा ना, आज 70, 75, 80 वयाचे काही त्या ठिकाणी वारकरी. प्रत्येकाला जर विचारलं का बाबा तुमचे पाय वगैरे काही दुखतात का, तर ते सांगतात काही होत नाही. तुम्हाला सांगता सगळ्यात मोठं औषध जर कोणतं असेल तर ज्ञानोबा तुकोबारायचं जे नाव आहे ना, हे सगळ्यात मोठं औषध आहे. आणि त्या औषधाच्या योगाने आमचे काही वारकरी ते तर तिकडं तंबूवर सुद्धा झोपायला जात नाही. इथंच जागर, इथंच कीर्तनाला थांबणार, इथंच नामस्मरण करणार, शेजारच्या थांबणार. ते वारकरी संप्रदायाची सेवा करणारे असे काही निष्ठावंत वारकरी. तसं महाराज पंढरीचा वारकरी पुढे वारी चुकवणे दे हरी. तुम्ही म्हणाल महाराज वारी कोणती? पंढरपूरची. मग चुकून आहे आपण आपल्याला जायचंय ना, देवाला सांगायची काय गरज आहे माझी वारी चुकू देऊ नका. आता बदल झाला थोडासा. कोणता बदल झाला? आता ट्रका वगैरे आले. एक काळ असा होता की बैलगाडीला आम्ही कानसरकर दिंडी, पात्रोडकर दिंडी, म्हणजे म्हातारबाबा दिंडी, दोंडपंत दादा दिंडी, आमचे हे तुकोबाराचे सेवेकरी, आमचे मसलेकर, ही जी सर्व मंडळी ना आमची, ही गिरजाबाई टेंबुकर दिंडी परंपरेची ही जी दिंडी आहे, या दिंडीमध्ये ही सेवा करत असताना कधी खायला मिळायचं त्या कालावधीमध्ये त्यांना कधी खायला मिळायचं नाही. आता तसं नाही. तुम्हाला ज्ञानोबारायचं स्मरण करून सांगतो, तुम्ही खरं बोलायचं. तुम्हाला सटवायची शपथ आहे, खरं बोला. ज्ञानोबाराय तुकोबारायची शपथ नाही वारकऱ्यांना व्हायची, सटवायची व्हायची. लक्षात तुम्हाला सर्वांना विचारतो, ज्या दिंडीमध्ये भजन चांगलं होतं त्या दिंडीत आपण जाऊ का? जे दिंडीत भोजन चांगलं मिळतं त्या दिंडीत जाऊ? तुम्हाला सटवायची शपथ आहे, खरं बोला. ज्या दिंडीमध्ये भजन चांगलं होतं त्या दिंडीत जाऊ. ज्या दिंडीत फक्त भोजनच चांगलं मिळतं त्या दिंडीत जाण्याची गरज नाही. तुम्हाला सांगू का, ऐश्वर्यामध्ये फक्त ज्ञानोबाराय तुकोबारायनेच राहायचं. आपल्याला जिथं जागा मिळेल जशी मिळेल तसं राहायचं. आपण गाद्या किलोड आपण वारकरी संप्रदायाच्या आपण लोकांनी वापरत नाही. ऐश्वर्य कोणाचं? ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नावावर आपण हे ऐश्वर्य जपतो. लक्षात घ्या, एक लक्षात ठेवायचं. असं महाराज म्हणतात पंढरीचा वारकरी वारी चुकून द्यावी. याच्यात गोड उदाहरण देतो. जुन्या कालावधीत महाराजांबरोबर काही जवळजवळ मला वाटतं 20 वाऱ्या बैलगाडी बरोबर आम्ही त्या ठिकाणी केल्या. त्याच्यात एक आठवण सांगतो. दिंडी असायची उंडवडीमध्ये आणि कमीत कमी 2 किलोमीटर 3 किलोमीटर आम्हाला वस्तीवर असं जेवायला जावं लागायचं.
जात असताना मग त्या वस्तीवर की गेल्याबरोबर त्या वारकऱ्याच्या अंगावर कुत्रे यायचे तिकडून कुत्रे अंगावर आले की आम्ही हाक मारायचे दादा त्या कुत्र्याला तेवढं आवरा म्हटल्यानंतर ते कुत्र्याला लगेच म्हणायचे ए खंड्या की लोक आपले गप कोण म्हणायचं ते मालक म्हटलं की बरोबर ते खंड्या मग झोपायचं झोपल्यानंतर मग आम्ही वारकऱ्याच्या वस्तीवर जेवण करायचं आणि त्या मालकाला म्हणायचं दादा येऊ का म्हणत असताना ते कुत्र झोपलेलं असायचं दारात आणि त्याच्यावर शेपटीवर पाय पडायचा येतो बरं का इकडे बघत इकडे पाय पडायचा पण ते खंड्या कुत्र उठायचं बघायचं आणि पुन्हा डोळे झाकायचे कारण मालकानं सांगितलं होतं ते आपले लोक आहेत अजिबात चावायचं बोला हे की नाही मला सांगा सामान्य कुत्र्याला जर सांगितलं मालकानं की आपले लोक आहेत तर ते कुत्र सुद्धा चावत नाही बरोबर आहे का नाही कुत्र्याला जर आवडत असेल त्याच्या मालकाला हात मारावं लागतं त्याच्याशिवाय कुत्रा आवडता येत नाही तसं आपल्या मनाला जर आवडत असेल तर या मनाच्या मालकाला सांगावं लागतं की बाबा माझ्याकडून वारी चुकू देऊ त्याला सांगावं लागतं हे शरीर कोणी दिलं त्यानं दिलं जिने हा जीव दिला दयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायन दयाचे या प्रकारे महाराज म्हणतात देवा माझ्याकडून वारी चुकू देऊ नका पंढरीचा वार करी वारी चुकवून द्या रे ढोबा